कंटिन्यू पाणी चालू असल्यामुळे दिदूला कर्णपुऱ्याच्या यात्रेत जाता येत नव्हतं, पण मॅम तर स्पेशली त्यांच्या हस्बंडचं नेम टॅटू काढण्यासाठी माझ्या स्टुडिओला तर डायरेक्ट पोहोचलेले होते। टॅटू करण्यासाठी तर सुरुवात केली, पण मॅमचा तर तसा फर्स्ट टॅटू होता, पण मॅमने आणि सरांनी तर ठरवलेलं होतं की आपल्याला एकमेकाच्या नावाचा टॅटू करून घ्यायचा आहे। तसं तर मॅमने माझं वर्क बघितलं होतं, तेव्हापासूनच ठरवलं होतं की मला टॅटू करून घ्यायचा आहे, पण मॅमचा फर्स्ट टॅटू असल्यामुळे मॅमला तर पेन अजिबात सहन होत नव्हता। फायनली मॅमचा टॅटू कंप्लीट केला। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। सरच्या हँडवर तर लगेच प्लेसमेंट करून घेतले आणि लगेच टॅटू करण्यासाठी सुरुवात केली। तसं तर खूप दिवसा पहिले मॅमला गिफ्ट करणार होते, पण मॅमने आणि सरांनी ठरवलं होतं की आपल्याला सोबतच कपल टॅटू करायचा आहे। फायनली सरांचा पण टॅटू चांगल्या फिनिशिंग मध्ये कंप्लीट केला। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। दिदू तर डायरेक्ट स्टुडिओला आली आणि आपल्याला कर्णपुऱ्याच्या यात्रेत जायचंय। मग क्वीनला तर काढलं आणि स्टुडिओ वगैरे सगळं बंद केलं आणि दिदू तर खूपच खुश होती, कारण की तिला कर्णपुऱ्याच्या यात्रेत जायचं होतं। फायनली आम्ही सगळेच तर निघालो होतो कर्णपुऱ्याच्या यात्रेत जाण्यासाठी। क्वीनला तर चांगलं अर्धा किलोमीटर लांब लावलं होतं, कारण की आम्ही पायीच निघालो होतो यात्रेत जाण्यासाठी। गर्दी बघून तर खरंच खूप मजा येणार होती। फायनली तुम्ही पण बघा कशी मजा येणार आहे। मेलडी माड़ी आज रमते आवे।